देशमुख आज बाईट देण्याचं कारण कालपासून जो काय गैरसमजातून गोंधळ चालला होता राहुलभाई पाटील आणि माझा, तो संघटनेच्या सर्व वरिष्ठांनी आणि युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून मिटवलेला आहे. आमच्या दोघांचा काही वाद नव्हता. आमची जुनी मैत्री आहे 2018 पासूनची. ज्यावेळी आम्ही सरपंच हा बैल खरेदी केला होता, त्यावेळी मुंबईत बैल गेल्यानंतर पहिला राहुलभाईंच्या शंकरमध्येच तो पळाला होता बिनजोडसाठी, आणि त्यावेळीपासूनची माझी त्यांची मैत्री. पण काही लोकांनी चुकीचे गैरसमज दोघांच्यात पसरवून दोघांच्यात आपापसात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर त्याबाबत काल गणेश पुजारी, शिवराज भाऊ इंगवले यांनी आमच्या दोघांना लाईनवर घेऊन सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. त्याच पद्धतीनं उदयदादा शेवाळे आबा, संदीपभाई माळी, वकील आबा रामभाऊ टाकळकर, त्याच पद्धतीनं प्रदीप नाना पाटील, मांगडे तात्या, दत्ताभाऊ गायकवाड, अमोलदादा गायकवाड, ही सगळी मंडळी असतील. मुंबईतनं विजूशेठ खानावकर, DSP वाले रवींद्र पवार, अभिषेक पवार असतील. काल मीटिंग झाली आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमध्ये. कुठेतरी 2 दिवसापासून वाद चालू होता वाईचे विलास पैलवान असतील आणि राहुलदादामध्ये. तर कुठून संघटनेची मीटिंग झाली आणि त्या गोष्टीला फुल स्टॉप लागा म्हणून काहीतरी प्रयत्न झाले. तर आता काय सांगाल, बघायला गेलं तर कालपासून बरीचशी चर्चा चालू होती आणि कुठेतरी संघटना आज एकत्र बघायला भेटली, सगळे मित्रपरिवार एकत्र बघायला भेटले आणि विषयाला काहीतरी पूर्णविराम लागा म्हणून काहीतरी चालू होतं. काय सांगाल तुम्ही? खरं तर काल संघटनेच्या माध्यमातून मला कुठेतरी एक जिम्मेदारी दिली आणि जेव्हा संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी जिम्मेदारी दिली जाते, आतापर्यंत याच्या आधी कालपर्यंत कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नव्हती माझ्यावर. आता माझ्यावर संघटनेने चांगली जबाबदारी टाकलेली आहे. विलासजी पैलवान असतील, ते माझे चांगले मित्र होते. आता सुद्धा चांगले आमचं बोलण्यामधून ज्या काही घडामोडी घडल्या, मिसअंडरस्टँडिंग होती,